नमस्कार. समर्थ लेखणीमध्ये आपले स्वागत. देशभरात काल स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. याच पार्श्वभूमीवर करमाळा तहसील कार्यालयातही स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत, नगरपालिकेचे नगरसेवक, पत्रकार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉक्टर अमित कदम, करमाळा तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत नेटके यांच्यासह शहरातील अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यशवंतराव चव्हाण विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. पोलिसांच्या या प्रात्यक्षिकांना उपस्थित नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा देखील सन्मान आणि सत्कार यावेळी करण्यात आला. देशासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना प्रतिकृतज्ञता व्यक्त करत त्यांचा गौरव करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला देशभक्तीचा उत्साह आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद पाहायला मिळाला. तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण यावेळी करण्यात आले. तसेच देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. चला तर पाहूया करमाळा तहसील कार्यालयात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा समर्थ लेखणी. धन्यवाद. आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन, पाण्याचा अपव्यय टाळेन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीमधून समाजापर्यंत पोहोचवेन. पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करीन. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत जलयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन. चला माती वाचू, पाणी जपू, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन.
माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. यानंतर मृद आणि जलसंधारणाची तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.